लय भारी या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना सिनेमाला पहिल्याच दिवशी हाऊसफुलचा बोर्ड लागलाय। जवळपास महाराष्ट्रात 425 थिएटरमध्ये 1500 शो या सिनेमाचे लागलेत, तर हम्टी शर्मा के दुल्हनिया या सिनेमाला फर्स्ट डे फर्स्ट शो 60% ओपनिंग मिळाले। या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे। परिणीती चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांची बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा टक्कर पाहायला मिळणार आहे, कारण प्रियंकाचा मेरी कोमवर आधारित सिनेमा आणि परिणीतीचा दावते इश्क हा सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता प्रेक्षक प्रियंकाला पसंती देतात की परिणीतीला ते कळेलच। जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम असं म्हणत पुन्हा एकदा अजय देवगण सिंघम रिटर्न्स सिनेमातून बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झालाय। रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून अजय करीनाची अफलातून केमिस्ट्री यात पाहायला मिळणार आहे। श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि आमना शरीफ ही एक विलनची स्टार कास्ट सध्या भरपूर आनंदात आहे, कारण 100 कोटी क्लबमध्ये एक विलन सिनेमाची एंट्री झाली। सध्या बॉलिवूडचा हा फंडाच झालाय की 100 कोटी क्लबमध्ये सिनेमा दाखल झाला की तो हिट होतो। अक्षय कुमारच्या इट्स एंटरटेनमेंट या सिनेमाचं नाव बदलून एंटरटेनमेंट असं ठेवण्यात आलंय। 8 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे। नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक रिव्हील झाला होता। आता नव्यानं नाव ठेवल्यानं पुन्हा एकदा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे। दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर स्टारर फाइंडिंग फॅनी हा सिनेमाची तरुणाईमध्ये क्रेज पाहायला मिळते। दीपिकाच्या या सिनेमाची बी टाउनमध्ये बरीच चर्चा होत असून या फ्रेश जोडीसोबतच डिंपल कपाडिया, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।